हॅलो, नमस्ते. काय म्हणताय सगळे, कसे आहात आणि काळजी घेताय ना? बघता बघता दिवाळी सुद्धा आली. आता बऱ्याच जणांकडे घराची साफसफाई चालू असेल, आकाशकंदील करणं, पणत्या रंगवणं, असे छान छान वेगवेगळे उपक्रम करत असतील. तर काही जणांकडे मस्त मस्त फराळाची तयारी चालू असेल. तर आपण अशा कुठल्या ना कुठल्या पद्धतीने दिवाळीची सुरुवात किंवा दिवाळीची तयारी करत असतो. तर यावेळी मी सुद्धा एक वेगळ्या दिवाळीची सुरुवात करणार आहे, डोंबिवलीतल्या योगविद्या प्राणिक हिलिंग संस्थेच्या एका उपक्रमासोबत. आता हा उपक्रम काय बरं असेल आणि आजचा दिवस आपण कशा पद्धतीने साजरा करतोय हे बघण्यासाठी तुम्ही नक्की हा व्हिडिओ बघतच राहा. चला. चला, माझ्या बरोबर आता प्राणिक हिलर सुद्धा आहेत, ज्यांचं नाव आहे अक्षय आणि तेजस. सो यांच्या बरोबर आपला हा प्रवास आपण चालू करूया. चला. टेम्पोमधनं प्रवास करतोय आणि तुम्ही बघू शकालच भरपूर अशा काय काय पिशव्या आहेत. तेलाची पण पिशवी दिसते इकडे आणि हे सगळं आता आम्ही धान्य वाटप करायला. साबण आहे, तेल आहे, 3 प्रकारच्या डाळी आहेत, मसाले आहेत. टिटवाळ्याला विद्या मंदिर शाळेत आता आम्ही जातोय. वा, ट्रेन! खूप दिवसांनी ट्रेन बघायला मिळाली. किती मस्त वाटतंय. 1 तासात टिटवाळ्याला पोहोचलो पण आम्ही. ही आहे विद्या मंदिर शाळा आणि या शाळेतील प्रिन्सिपल आणि शिक्षकांनी आम्हाला काही गरजू अशा 75 विद्यार्थ्यांची यादी करून दिली आणि त्यांना कुठल्या गोष्टीची गरज आहे हेही आम्हाला तेवढंच सांगितलं. आणि मग ही सेम पोस्ट आम्ही आमच्या प्राणिक हिलिंगच्या ग्रुपवर पोस्ट केली आणि सगळ्या प्राणिक हिलर्सनी ह्या उपक्रमाला खूप चांगल्या पद्धतीने सपोर्ट केला. शाळेच्या प्रथेप्रमाणे इथे सरस्वती पूजन झालं आणि त्याच्यानंतर आमच्या सगळ्यांकडनं सरांनी पसायदान सुद्धा म्हणून घेतलं. आणि मग अक्षयनी सगळ्यांकडनं ओंकार म्हणून घेतला. आणि प्राणिक हिलिंग एक उपचार पद्धती आहे आणि त्याचा वापर आपण रोजच्या जीवनात कसा करू शकतो याबद्दलही त्याने थोडक्यात सगळ्यांना माहिती सांगितली. आणि आता सगळ्यात महत्वाचा कार्यक्रम म्हणजे धान्य वाटपाचा कार्यक्रमाला सुरुवात झाली. अशा पद्धतीने हा कार्यक्रम पण इथे समाप्त झाला. एक वेगळाच आनंद. आणि आता परतीचा प्रवास. आलो सुद्धा डोंबिवलीमध्ये. आता जो हा उपक्रम बघितला आपण तो त्या उपक्रमाचं नाव आहे फूड फॉर हंग्री. यामध्ये काय केलं जातं, जे अनाथ आश्रम आहे, वृद्धाश्रम आहे, त्याच्यानंतर अंध व्यक्ती आहेत, मूकबधीर अशा ज्या व्यक्ती असतात, ह्या लोकांपर्यंत जी काही त्यांना अन्नधान्याची गरज असते, किराणा मालाची जी काही गरज असते ती त्यांच्यापर्यंत प्राणिक हिलिंगच्या पूर्ण ग्रुपच्या मदतीने त्यांच्यापर्यंत पोहोचवली जाते. दिवाळी म्हणजे काय, खऱ्या अर्थाने आनंदाची लयलूट असते. तुम्ही सुद्धा तुमच्या आजूबाजूला असतील असे कोणी तर त्यांना मदतीचा हात पुढे करा, त्यांना मदत करा आणि खुश राहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय. थँक्यू.